लोकसभेला चूक झाली, सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं, अजित पवारांची कबुली. विधानसभा निवडणुकीचे फटाके दिवाळीच्या नंतर फुटण्याची शक्यता, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार, सूत्रांची माहिती. लोकसभेतल्या दुराव्याच्या नंतर संघ आणि भाजपचं विधानसभेसाठी जुळलं, भाजपला फटका बसू नये म्हणून संघ मैदानात. सहसर कार्यवाह अतुल लिमयेंकडे समन्वयाची जबाबदारी. कुणाचा बाप आला तरी योजना बंद होणार नाही, लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याची भाषा करणाऱ्या राणांना फडणवीसांनी सुनावलं. जळगावमधल्या कार्यक्रमामधून कानपिचक्या. रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा पडसाद. सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करून बोललं पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना. वक्तव्यानंतर रवी राणांची सारवासारव. लाडक्या बहिणीवरून सुप्रीम कोर्टाचे सरकारला पुन्हा एकदा ताशेरे. पुण्यामधल्या भूसंपादन प्रकरणी योग्य मोबदला द्या, नाहीतर लाडकी बहीण योजना थांबवू, कोर्टानं दिली तंबी. फडणवीसांच्या सांगण्यावरूनच भुजबळ काम करतात, नाहीतर पुन्हा जेलमध्ये टाकण्याची भुजबळांना भीती. नाशिकमधल्या रॅलीमध्ये जरांगेंचा फडणवीस आणि भुजबळांवरती घणाघात. मार्मिकचा आज 64वा वर्धापन दिन सोहळा. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंचं भाषण. मनसेशी पेटलेल्या वादावर काय बोलणार याकडे लक्ष. मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या इनाम 2च्या आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करणार. सरकारचा मोठा निर्णय, लाखो लोकांना होणार फायदा. राज्यातील 6000 किलोमीटरच्या रस्त्यांचं डांबरीकरण नव्हे तर काँक्रिटीकरण करणार. 37,000 कोटींच्या सुधारित निधीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. राज्यातल्या नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या नगराध्यक्षांचा कालावधी आता 2.5 वर्षांच्या ऐवजी 5 वर्ष. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. विनेश फोगाटच्या याचिकेवर आज क्रीडा लवाद देणार निर्णय. संयुक्त रौप्य पदकाची विनेशची मागणी मंजूर होणार का याची उत्सुकता. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर. आरती अंकलीकर टिकेकर, प्रकाश बुद्धिसाकर यांना सुद्धा सन्मानित केलं जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.